मला नवल वाटतं हे गणित सोडवण्यासाठी विद्यार्थी कच्चं काम करण्याचा अख्खा कागद रंगवत असतात, पण गरजेचं नाहीये. प्रश्न बघा काय दिसतोय. 2527 या संख्येला लहानातील लहान अशा कोणत्या संख्येने गुणले असता मिळणारी संख्या पूर्ण वर्ग संख्या असेल. याला अंडरलाईन करायचं. पूर्ण वर्ग संख्येचा एक नियम लक्षात ठेवा. ज्यांच्या एकक स्थानी 2 आहे, 3 आहे, 7 आहे आणि 8 आहे, या संख्या पूर्ण वर्ग संख्या नसतात. आता सर्वसाधारणपणे 2527 गुणिले या संख्यांपैकी एका संख्येसोबत गुणले असता तिचं वर्गमूळ निघायला पाहिजे, अशी संख्या निघायला पाहिजे. म्हणजे पूर्ण वर्ग संख्या निघण्यासाठी आपल्याला या सर्व संख्यांसोबत गुणाकार करावा लागेल. पण एवढा कुठाना करायची अजिबात गरज नाहीये. एकक स्थानी 7 दिसतंय, याचं एकक स्थानी 1 दिसतंय. 7 एक 7 जर आपण केले तर इथे किती येणार? एकक स्थानी 7 येणार आहे. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 7 असेल ती पूर्ण वर्ग संख्या असूच शकत नाही. त्याचप्रमाणे 7 गुणिले 6 जर आपण केले तर 7 चुकून 42 म्हणजे एकक स्थानी 2 येणार आहे. जर 2 एकक स्थानी येत असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या असूच शकत नाही. 7 गुणिले 7 जर आपण केलं तर 49 म्हणजे या ठिकाणी 9 येईल. 9 एकक स्थानी असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या असू शकते. पुढचं बघा, 7 गुणिले 9 जर आपण केले तर 63 येतात. एकक स्थानी किती येणार? 3 येणार. तर 3 एकक स्थानी असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. म्हणून डी सुद्धा कट केला, बी सुद्धा कट केला, ए सुद्धा कट केला. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अशाच प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची अत्यंत महत्त्वाची शॉर्ट ट्रिक बघण्यासाठी फॉलो करायचं.